राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेआधी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 6 रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. कोणत्या पक्षाला या निवडणुकीमध्ये संधी मिळणार त्याविषयी माहिती बघूया. महाराष्ट्रात सध्या भाजपचे 104 आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या 2 जागा सहज राज्यसभेवर निवडून जातील. तसेच भाजपला अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे 3री जागाही निवडून येऊ शकते. पण भाजपमधून कोणाला संधी मिळणार ते बघूया. भाजपमधून 3 राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधर. त्यामुळे पंकजा मुंडे, विनोद तावडे, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपला राज्यसभेवर ओबीसी चेहरा पाहिजे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा जोरदार सुरू आहे. कारण केंद्रात वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्क आहे. तसेच आता बिहारमध्ये सत्तापालट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे विनोद तावडे यांनाही संधी मिळू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा. अशाच माहितीसाठी मराठी अक्षय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.